यामध्ये सर्वांचं स्वागत करतो. स्थूल अर्थशास्त्राची ओळख हे आपल्या पहिल्या चॅप्टरचं टायटल आहे. इंट्रोडक्शन ऑफ मॅक्रो इकॉनॉमिक्स. यामध्ये आपल्याला पहिला टॉपिक आहे स्थूल अर्थशास्त्र म्हणजे काय, त्याचे स्वरूप आणि व्याप्ती याचा अभ्यास करायचा आहे. आपण पाहतो की मानव जन्माला आला, तो भटकंती करत होता. नंतर त्याच्या गरजा वाढू लागल्या. जसजशी लोकसंख्या वाढू लागली तसतसं मानव वस्ती करून राहू लागला आणि वस्ती करून राहिल्याच्या नंतर आपण पाहतो की त्याच ठिकाणी त्याच्या वस्तू अ, त्याच्या मागणीची पूर्तता करण्यासाठीचे प्रयत्न होऊ लागले. हळूहळू आपण पाहतो की त्यांचे व्यवहार वाढले आणि वाढत्या व्यवहारानुसार अर्थव्यवस्थेमध्ये देखील काही गोष्टींमध्ये बदल झालेला आहे. आपण पाहतो की लोकांसमोर अनेक आर्थिक प्रश्न असतात. आर्थिक प्रश्न कुठे निर्माण होतात? अमर्याद गरजा असल्यामुळे. मानवाच्या अमर्याद गरजा असतात, परंतु त्या गरजा पूर्ण करणारी साधने ही मर्यादित असतात. मर्यादित साधने असल्यामुळे लोकांसमोर आर्थिक प्रश्न निर्माण होतात. हे आर्थिक प्रश्न सोडवण्यासाठी अर्थशास्त्राची निर्मिती झालेली आहे. आपण पाहतो की अ, अर्थशास्त्राचा विकास हा 3 टप्प्यात झालेला आहे. अर्थशास्त्राचं लिखित स्वरूपात मांडणी ॲडम स्मिथ यांनी केलेली आहे 1776 मध्ये राष्ट्राची संपत्ती या त्यांच्या पुस्तकातून. पण त्यापूर्वीही अर्थशास्त्र होतं का? तर होतं. बरोबर आहे. आर्थिक विचार होते, परंतु ते अलिखित होते. त्यापूर्वी आपण पाहतो की व्यापारवाद होता. 14व्या शतकामध्ये म्हणजे मध्ययुगीन कालखंडामध्ये व्यापारवाद होता. नंतर निसर्गवाद आला आणि नंतर सनातनपंथीय अर्थतज्ञांनी अर्थशास्त्राची स्वतंत्र अशी मांडणी केलेली आहे. म्हणजे मानव जन्माला आला तेव्हापासून त्यांचे आर्थिक व्यवहार देखील होते आणि त्या व्यवहाराची पूर्तता कशी करता येईल हाच एक विचार अ, पुरातन काळापासून किंवा प्राचीन काळापासून होता आणि त्यानुसार त्याची पूर्तता करण्याच्या अनुषंगाने किंवा सोडवणूक करण्याच्या अनुषंगाने अर्थशास्त्राची मांडणी झालेली आहे आणि त्या गरजेतून अर्थशास्त्रामध्ये वेगवेगळे बदल आज आपण पाहतो की म्हणजे प्राचीन आर्थिक विचारापासून ते आधुनिक आर्थिक विचारापर्यंतचा हा जर प्रवास पाहितला, तो आजचा प्रवास हा आधुनिक प्रकारचा म्हणजे तंत्रज्ञानावर आधारित अशा प्रकारे अर्थशास्त्राची मांडणी झालेली आपल्याला दिसून येते. आजच्या काळात लोकांच्या गरजाही मोठ्या झालेल्या आहेत. त्यानुसार वस्तूंची निर्मिती कशी करता येईल तंत्रज्ञानाच्या मदतीने किंवा वेगवेगळ्या माध्यमाच्या मदतीने आर्थिक प्रश्नांची सोडवणूक करण्याचा प्रयत्न अर्थशास्त्र करतं. समाजामध्ये जे आर्थिक प्रश्न निर्माण होतात, ते प्रश्न सोडवण्यासाठी अर्थशास्त्रामध्ये ज्या अनेक पद्धती आहेत, त्यामध्ये 2 मूलभूत पद्धती आहेत. एक सूक्ष्म अर्थशास्त्र आणि दुसरं स्थूल अर्थशास्त्र. स्थूल आर्थिक विश्लेषण पद्धती असे त्याला म्हणतात. सूक्ष्म अर्थशास्त्र कशाला म्हटलं आपण हे फर्स्ट इयरमध्ये पाहिलेलं आहे. सूक्ष्म म्हणजे लहान. लहान म्हणजे एक घटक समोर ठेवून अभ्यास करणे आणि आलेला निष्कर्ष सर्व घटकांशी लागू करणे त्याला सूक्ष्म अर्थशास्त्र असं म्हणतात. स्थूल अर्थशास्त्र म्हणजे एकूण परिस्थितीचा अभ्यास करणे. एका घटकाचा नाही तर एकूण परिस्थितीचा अभ्यास करून निष्कर्ष काढणे आणि आलेले सर्व निष्कर्ष पूर्ण समाजाला, देशाला किंवा जगाला लागू करणे, अशा प्रकारची पद्धती या 2 पद्धतीमध्ये असते. आपण पाहतो या दोन्ही पद्धती व्यक्तीच्या कल्याणाला मदतच करतात किंवा व्यक्तीची मागणी कशी पूर्ण करता येईल किंवा आर्थिक प्रश्न कसे सोडवता येईल, यासाठी या 2 पद्धतीच्या माध्यमातून अर्थशास्त्रामध्ये संशोधन केलं जातं, त्याची मांडणी केल्या जाते आणि त्याचे लाभ समाजाला कसे देता येतील किंवा आर्थिक प्रश्नांची सोडवणूक कशी करता येईल, या अनुषंगाने वेगवेगळ्या सिद्धांताची मांडणी या पद्धतीच्या सहाय्याने होते.
स्थूल अर्थशास्त्राला इंग्रजीमध्ये मॅक्रो इकॉनॉमिक्स असे म्हणतात. मॅक्रो हा शब्द मॅक्रोस या ग्रीक शब्दापासून तयार झालेला आहे. स्थूल अर्थशास्त्राला समग्र लक्ष्य अर्थशास्त्र, समष्टी अर्थशास्त्र किंवा स्थूल अर्थशास्त्र असं वेगवेगळ्या नावाने संबोधल्या जातं. आर्थिक प्रश्नांची सोडवणूक करण्यासाठी सूक्ष्म आणि स्थूल आर्थिक विश्लेषण पद्धतीचा वापर प्राचीन काळापासून विविध अर्थतज्ञांनी केल्याचे आपल्याला दिसून येते. परंतु जेव्हा आपण पाहतो की 18व्या शतकामध्ये औद्योगिक क्रांती आली किंवा झाली आणि त्यानंतर मात्र लोकांचे उत्पन्न वाढू लागले. वाढत्या उत्पन्नाबरोबर मागणी देखील वाढू लागली, आवड-निवड बदलू लागली. या आवडी-निवडीनुसार मागणीची पूर्तता करण्यासाठी लोकांची ज्या समस्या निर्माण होऊ लागल्या, त्या समस्या कॉमन होत्या आणि कॉमन समस्येला उत्तर शोधण्यासाठी किंवा त्याची सोडवणूक करण्यासाठी नवीन आधुनिक कालखंडामध्ये स्थूल अर्थशास्त्राला महत्त्व प्राप्त झालेले आहे किंवा स्थूल आर्थिक विश्लेषण पद्धती जास्त उपयोगाला येऊ लागलेली आहे. 18व्या शतकात अ, नॉर्वे येथील रॅग्नर फ्रिश यांनी स्थूल अर्थशास्त्राचा वापर केल्याचा आपल्याला दिसून येतो. परंतु 1929ला जेव्हा जागतिक महामंदी आली आणि जगामध्ये अनेक आर्थिक प्रश्न निर्माण झाले, बेकारी वाढली, दारिद्र्य वाढू लागलं आणि लोक आर्थिक संकटामध्ये सापडले होते. यातून अर्थव्यवस्थेला बाहेर काढण्यासाठी, लोकांच्या आर्थिक समस्या सोडवण्यासाठी 1933 पासून अ, स्थूल आर्थिक विश्लेषण पद्धतीच्या माध्यमातून यामध्ये विशेष प्रयत्न केले गेले. यामध्ये विशेष प्रयत्न करण्यामध्ये अ, अ, ज्यांचा मोठा सहभाग आहे, त्यामध्ये आपल्याला विशेषतः अ, अर्थशास्त्रामध्ये अ, केन्स यांचं नाव घ्यावं लागेल. केन्स यांनी आधुनिक अर्थशास्त्राची मांडणी अ, अ, स्थूल आर्थिक विश्लेषण पद्धतीवरच्या सहाय्याने किंवा पद्धतीवर आधारित अशी केलेली आहे. 1936 मध्ये त्यांनी द जनरल थिअरी ऑफ एम्प्लॉयमेंट, मनी अँड इंटरेस्ट अँड मनी हा ग्रंथ जेव्हा लिहिला, या ग्रंथामध्ये त्यांनी अर्थव्यवस्थेतील आर्थिक समस्यांची सोडवणूक करण्यासाठी स्थूल आर्थिक विश्लेषण पद्धतीचा वापर केला आणि तेव्हापासून आपण पाहतो की ही पद्धती विशेष उपयुक्त अशी ठरलेली आहे किंवा अर्थव्यवस्थेमध्ये जे काही तेजी-मंदीचे चक्र येतात, यातून अर्थव्यवस्थेला बाहेर काढण्यासाठी किंवा लोकांचं कमीत कमी नुकसान करण्यासाठी किंवा लोकांचे आर्थिक प्रश्न सोडवण्यासाठी ही पद्धती फार उपयुक्त आहे. हे केन्स यांनी दाखवून दिलेलं आहे आणि म्हणून आजच्या कालखंडामध्ये जागतिक पातळीवरील सर्व प्रश्न सोडवण्यासाठी या पद्धतीचा विशेष असा उपयोग केला जातो. केन्स नंतर बऱ्याच अर्थशास्त्रज्ञांनी या पद्धतीचा वापर केलेला आहे. त्यामध्ये फिशरचं नाव घेता येईल, शुम्पीटरचं नाव घेता येईल, रॉबर्टसनचं नाव घेता येईल, सर जॉन रॉबिन्सनचं नाव घेता येईल. आणखी नवीन अर्थशास्त्रज्ञ या पद्धतीचा वापर करून आर्थिक प्रश्न सोडवण्यासाठी मोठ्या प्रमाणात प्रयत्न करत आहेत. आता स्थूल आर्थिक विश्लेषण पद्धतीचा अर्थ किंवा व्याख्या आपल्याला या ठिकाणी पाहायची आहे. पहिली व्याख्या प्रोफेसर के.ई. बोर्डिंग यांची आहे. त्यांच्या मते स्थूल अर्थशास्त्र म्हणजे असे शास्त्र आहे की ज्या शास्त्रात वैयक्तिक घटकांचा अभ्यास न करता सामूहिक घटकांचा अभ्यास केला जातो. उदाहरणार्थ वैयक्तिक उत्पन्नाचा अभ्यास केला जात नसून राष्ट्रीय उत्पन्नाचा अभ्यास केला जातो. दुसरी व्याख्या आहे गार्डनर ॲक्ले यांची, ज्या शास्त्रात अर्थव्यवस्थेतील आर्थिक व्यवहारांचा सखोल किंवा व्यापक स्वरूपात अभ्यास केला जातो की ज्यामध्ये आर्थिक जीवनाशी निगडीत सर्व पैलूंचा समावेश असतो. त्या शास्त्राला स्थूल अर्थशास्त्र असे म्हणतात. हॅन्सनच्या मते स्थूल अर्थशास्त्र म्हणजे ही अर्थशास्त्राची अशी शाखा आहे की ज्या शाखेमध्ये अर्थव्यवस्थेतील एकूण रोजगार, एकूण बचत, गुंतवणूक, राष्ट्रीय उत्पन्न अशा प्रकारच्या सामूहिक व्यापक घटकांचा अभ्यास केला जातो. त्यानंतर फिशर यांची व्याख्या आहे अर्थव्यवस्थेतील एकूण आर्थिक घटकांचा आणि त्यामुळे होणाऱ्या आर्थिक बदलांचा अभ्यास
उदाहरणार्थ बचत गुंतवणूक, उत्पन्न रोजगार, तेजी मंदी, भावाड बेकारी इत्यादी ज्या शास्त्रात केला जातो, त्या शास्त्राला स्थूल अर्थशास्त्र असे म्हणतात. थोडक्यात आपल्याला असं म्हणता येईल, स्थूल अर्थशास्त्र मध्ये एकूण स्थितीचा अभ्यास केला जातो, वैयक्तिक घटकाचा नाही. जसे की वैयक्तिक मागणी, वैयक्तिक पुरवठा, वैयक्तिक बचत याचा अभ्यास न करता एकूण मागणी, एकूण पुरवठा, एकूण रोजगार, एकूण बेकारी, एकूण दारिद्र्य, एकूण राष्ट्रीय उत्पन्न, एकूण परिस्थितीचा अभ्यास केला जातो. त्या शास्त्राला स्थूल अर्थशास्त्र असे म्हणतात. स्थूल अर्थशास्त्राचा अभ्यास पाहिल्याच्या नंतर आपल्याला स्थूल अर्थशास्त्राचे स्वरूप पाहायचे आहे. नेचर ऑफ मॅक्रो इकॉनॉमिक्स. आपण पाहतो की अर्थशास्त्र हे सामाजिक शास्त्र आहे. त्याचबरोबर ते कलाही आहे. कला यासाठी आहे की अर्थशास्त्रामध्ये उत्पादनाच्या प्रक्रिया पार पाडल्या जातात. बरोबर आहे. उत्पादन, उपभोग आणि वितरण या संबंधितले सर्व निर्णय अर्थशास्त्रामध्ये घेतले जातात. म्हणून ते कलाही आहे किंवा ते समाजाशी निगडीत असतं. समाजाच्या गरजा पूर्ण करण्यासाठी प्रयत्न करतं. म्हणून ते सामाजिक शास्त्र आहे. त्याचबरोबर ते शास्त्र देखील आहे, सायन्स देखील आहे. कारण अर्थशास्त्राचे नियम हे गणितीय पद्धतीच्या सहाय्याने मांडलेले असल्यामुळे त्यामध्ये सत्यताची जास्त शक्यता असते. म्हणून अर्थशास्त्र हे अर्थशास्त्र हे सायन्स देखील आहे. त्याचबरोबर अर्थशास्त्र हे नैसर्गिक शास्त्रामध्ये सुद्धा काही परिस्थितीमध्ये जसं की आपण पाहतो अर्थशास्त्राचे नियम हे गृहीत परिस्थितीवर आधारित असतात आणि त्यामुळे अर्थशास्त्र गृहीत परिस्थिती जर मान्य केली तर अर्थशास्त्राचे नियम हे सत्य असतात. या अनुषंगाने स्थूल अर्थशास्त्राच्या व्याख्येवरून अर्थशास्त्राच्या स्वरूपाचे काही मुद्दे आपल्यासमोर ठेवतो. त्यामध्ये पहिला मुद्दा आहे अर्थशास्त्राच्या स्वरूपामध्ये सामूहिक घटकाचा अभ्यास केला जातो. स्थूल अर्थशास्त्रामध्ये सामूहिक घटकाचा अभ्यास केला जातो, वैयक्तिक नाही. उदाहरणार्थ राष्ट्रीय उत्पन्न, एकूण बचत, गुंतवणूक, एकूण मागणी, एकूण पुरवठा, एकूण रोजगार अशा प्रकारच्या संयुक्त घटकांचा अभ्यास केला जातो. त्यामुळे संपूर्ण अर्थव्यवस्थेचा अभ्यास एकाच वेळी करता येतो. दुसरा मुद्दा आहे स्वरूपाचा सरासरी किंमत मानाचे स्पष्टीकरण असते. म्हणजे या ठिकाणी वैयक्तिक किमतीचा अभ्यास केला जात नाही, तर सरासरी किमतीचा अभ्यास केला जातो. अर्थव्यवस्थेतील आणि मानवी जीवनातील अतिशय महत्वाचा घटक म्हणजे विविध वस्तू आणि सेवांच्या किमती होय. अर्थव्यवस्थेतील वस्तू आणि सेवांच्या सरासरी किमतीमध्ये बदल होत असतो. किमतीमध्ये बदल होणारा हा पूर्वीचे एखादे गृहीत वर्ष धरून तुलना केली जाते. त्या वस्तू आणि सेवांच्या किमतीमध्ये कशा प्रकारे आणि कशा पद्धतीने बदल होतो या बदलाचं सरासरीच्या माध्यमातून स्पष्टीकरण दिल्या जातं. म्हणजे सूक्ष्म अर्थशास्त्रामध्ये सरासरीच्या माध्यमातून किमती गृहीत धरल्या जात नाही, तर वैयक्तिक किमती तिथे गृहीत धरल्या जातात. तर स्थूल अर्थशास्त्राच्या पद्धतीच्या सहाय्याने सरासरी किमतीच्या सहाय्याने सरासरी म्हणजे मागील वर्षाच्या तुलनेत या वर्षी वस्तूच्या किमतीमध्ये झालेला बदल आपल्याला सरासरीने काढता येतो आणि तो बदल ग्राह्य धरून सिद्धांताची मांडणी केली जाते. तिसरं स्वरूप आहे अर्थव्यवस्थेतील बेकारी, रोजगार याचा अभ्यास यामध्ये केला जातो. आपण पाहतो की स्थूल आर्थिक विश्लेषणाच्या पद्धतीच्या माध्यमातून एकूण बेकारी, एकूण रोजगार, एकूण राष्ट्रीय उत्पन्न म्हणजे एकूण परिस्थितीचा अभ्यास केला जातो आणि त्यावर उपाययोजना म्हणजे समस्या आणि उपाययोजना अशा पद्धतीने अभ्यास केला जातो, की त्यामुळे त्या समस्यांची उकल करता येईल आणि त्याचा फायदा समाजाला होईल. म्हणून ही पद्धती उपयुक्त असलेली आपल्याला दिसून येते. त्याचबरोबर पुढचा मुद्दा आहे राष्ट्रीय उत्पादनाचा अभ्यास या पद्धतीच्या मध्ये केला जातो. अर्थव्यवस्थेतील विविध क्षेत्रात विशिष्ट कालखंडात उत्पादित होणाऱ्या वस्तू आणि सेवांचे मोजमाप केले जाते. त्यामुळे अर्थव्यवस्थेचे एकूण राष्ट्रीय उत्पन्न त्याचे स्पष्टीकरण याद्वारे या पद्धतीच्या सहाय्याने करता येते. म्हणजे कुठल्या क्षेत्रामधून किती उत्पन्न यायला लागलेलं आहे देशाच्या जीडीपी मध्ये. तर हे आपल्याला स्थूल आर्थिक विश्लेषण पद्धतीच्या माध्यमातून समजून घेता येते किंवा स्वरूपामध्ये हा एक मुद्दा असलेला आपल्याला दिसून येतो. त्यानंतर
स्थूल आर्थिक विश्लेषणाचं स्वरूप पाहत असताना पुढचा मुद्दा आहे सामान्य संतुलनाचे विश्लेषण केले जाते. सामान्य संतुलन गृहीत घेतलं जातं. आता सूक्ष्म आर्थिक विश्लेषण पद्धतीमध्ये वैयक्तिक संतुलन असतं, तर इथे सामान्य संतुलन असतं. अर्थव्यवस्थेत एकूण मागणी बरोबर पुरवठा, एकूण बचत बरोबर गुंतवणूक, एकूण उत्पन्न बरोबर खर्च अशा प्रकारच्या संतुलन अवस्थेचा अभ्यास करून त्याच्या अर्थव्यवस्थेवर होणारे चांगले वाईट परिणाम याचे विश्लेषण केले जाते. त्यामुळे स्थूल आर्थिक विश्लेषणामध्ये सामान्य संतुलनाला महत्त्वाचे स्थान आहे. त्यानंतरचा मुद्दा आहे पैशाच्या मूल्याचे विश्लेषण केले जाते. आपण पाहतो की जसं वस्तूला मूल्य असतं, तसं पैशाला देखील मूल्य असतं. पैशाच्या मूल्यावर वस्तूची मागणी, वस्तूची किंमत ही अवलंबून असते. म्हणून लोकांच्या आर्थिक समस्या निर्माण होण्यास मध्ये पैशाच्या मूल्याचाही रोल महत्त्वाचा असतो. म्हणून ही समस्या दूर करण्यासाठी किंवा त्यावर अभ्यास करण्यासाठी स्थूल आर्थिक विश्लेषण पद्धती ही उपयुक्त ठरते. पैशाच्या मदतीने जेवढ्या वस्तू आणि सेवांची खरेदी करू शकतो, त्यावरून पैशाचे मूल्य निश्चित होत असते. वस्तूच्या किमतीत होणाऱ्या बदलामुळे पैशाच्या मूल्यात कशाप्रकारे बदल होतो, याचा अभ्यास स्थूल अर्थशास्त्रात केला जातो. त्यानंतरचा स्वरूपाचा मुद्दा आहे अर्थव्यवस्थेत निर्माण होणारी तेजी-मंदीचे विश्लेषण यामध्ये केले जाते. आपण पाहतो तेजी म्हणजे वस्तूच्या किमतीत वाढ होणे आणि मंदी म्हणजे वस्तूच्या किमतीत उत्तरोत्तर घट होणे. अर्थव्यवस्थेत अशा प्रकारे व्यापार चक्र निर्माण होते, तेजी आणि मंदी. आपण पाहतो मंदीच्या काळात मागणी येत नाही, तर उत्पादकांचं नुकसान होतं. तेजीच्या काळात मागणी येते, वाढीव किमतीला मागणी येते, तर ग्राहकांचं नुकसान होतं. यामध्ये समतोल साधावा लागतो. दोघांनाही फायदेशीर अशी स्थिती कशी निर्माण होईल, म्हणजे मागणी आणि पुरवठ्यामध्ये संतुलन कसं राहील, त्यासाठी अर्थतज्ञ वेगवेगळे सिद्धांत मांडतात, विचार मांडतात आणि त्यातून अर्थव्यवस्थेमध्ये समतोल निर्माण करण्याचा अ, प्रयत्न केला जातो आणि म्हणून या प्रयत्नासाठी ही पद्धती उपयुक्त असलेली आपल्याला दिसून येते. सरकारच्या उत्पन्न खर्चाच्या साधनांचे विश्लेषण देखील या पद्धतीच्या सहाय्याने केले जातं. आपण पाहतो की सरकारचं उत्पन्न वेगवेगळ्या माध्यमातून येतं. त्यामध्ये कर आहे, कर्ज आहे, अ, त्यानंतर अ, वेगवेगळं आता आपण पाहतो की सरकारचं जी-एस-टीच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात उत्पन्न हा जी-एस-टी हा कराचाच प्रकार आहे. मग कराची आखणी कशी असावी? कर कसे असावे? त्याचे दर कसे आहेत? त्याची वसुली कशी असावी? बरोबर आहे. ह्या सगळ्या गोष्टी स्थूल आर्थिक विश्लेषण पद्धतीच्या माध्यमातून अभ्यासल्या जातात आणि म्हणून शासनाचा खर्च त्याचबरोबर कसा असावा? आपण पाहतो की शासनाचा जर खर्च जास्त झाला तर कर्ज वाढतं देशावर. मग शासनाचा खर्च मर्यादित कसा राहील आणि कराचं प्रमाण कसं वाढवता येईल, जे की लोकांना सहन होतील एवढेच कराचे दर कसे ठेवता येतील. ह्या सगळ्या गोष्टीचा समतोल निर्माण करण्याचं किंवा सर्वांनाच उपयुक्त शासनाला आणि जनतेला उपयुक्त अशा प्रकारची कर प्रणाली किंवा शासनाचं धोरण कसं असावं, लोकांच्या कल्याणात वाढ होईल या अनुषंगाने शासनाने काय-काय योजना आणल्या पाहिजे, त्या योजनांना किती वेटेज दिलं पाहिजे, ह्या सगळ्या गोष्टींचा विचार आपल्याला स्थूल आर्थिक विश्लेषण पद्धतीच्या सहाय्याने मांडता येतो. म्हणून ती एक उपयुक्त पद्धती असलेली आपल्याला दिसून येते. त्याचबरोबर अ, अर्थव्यवस्थेतील वित्त व्यवस्थेला वित्त व्यवस्थेच्या रचनेचे विश्लेषण याद्वारे केलं जातं. आता आपण पाहतो की आजच्या काळात बँकिंग क्षेत्र खूप विस्तारलेलं आहे किंवा दीर्घकालीन कर्ज पुरवठा करणाऱ्या विविध संस्था यामध्ये आलेल्या आहेत. आर-बी-आयचं मोठ्या प्रमाणात काम वाढलेलं आहे. मौद्रिक आपण पाहतो की शासन वेगवेगळ्या धोरणाच्या माध्यमातून अर्थव्यवस्थेमध्ये पैशाच्या पुरवठ्यावर कंट्रोल करत असतं किंवा नियंत्रण ठेवत असतं. यामध्ये मौद्रिक धोरण आहे, वित्तीय धोरण आहे. या सगळ्या धोरणांचा अभ्यास या स्थूल आर्थिक विश्लेषण पद्धतीच्या माध्यमातून करता येतो. तर ही काही मुद्दे स्थूल आर्थिक विश्लेषण पद्धतीच्या स्वरूपाची असलेले आपल्याला दिसून येतात. तर स्थूल अर्थशास्त्राचे आता व्याप्तीचे काही मुद्दे आपण पाहूया. व्याप्ती कशाला म्हणायचं, की त्या अभ्यासाची त्या विषयाची अभ्यास विषयाची चौकट. म्हणजे त्या विषयामध्ये ज्या गोष्टीचा अभ्यास केला जातो, त्या गोष्टीला व्याप्ती असे म्हणतात. म्हणजे त्या विषयामध्ये जे टॉपिक येतात, त्या सर्व टॉपिकचा समावेश व्याप्तीमध्ये होतो. एखाद्या शास्त्राची व्याप्ती म्हणजे त्या शाखांमध्ये कोणते घटक समाविष्ट असतात,
त्याचे विश्लेषण होय. स्थूल अर्थशास्त्राची व्याप्ती ही काही प्रमुख मुद्द्यांच्या सहाय्याने खालीलप्रमाणे आपल्याला स्पष्ट करता येईल. स्थूल अर्थशास्त्राच्या व्याप्तीचा पहिला मुद्दा आहे उत्पन्न आणि रोजगार विषयक सिद्धांत. आपण पाहतो की स्थूल अर्थशास्त्रामध्ये एकूण उत्पन्नाचा, एकूण रोजगाराच्या स्थितीचा अभ्यास केला जातो आणि त्या अनुषंगाने समस्या घेऊन त्याचे संशोधन केलं जातं, निष्कर्ष मांडले जातं आणि आणि आलेले निष्कर्ष सर्वांना लागू केले जातात आणि त्यानुसार मग यामध्ये अभ्यास केला जातो किंवा ही एक संशोधन पद्धती असलेली आपल्याला दिसून येते, की एखाद्या राष्ट्राचं उत्पन्न कसं वाढलं पाहिजे, उत्पन्न वाढीबरोबर रोजगार कसा वाढला पाहिजे, याची मांडणी स्थूल आर्थिक विश्लेषण पद्धतीच्या सहाय्याने विविध सिद्धांतामध्ये करता येते आणि त्या अनुषंगाने हा सर्व हा सर्व घटक हा अर्थशास्त्राच्या अभ्यासाच्या व्याप्तीचा होतो असं आपल्याला म्हणता येईल. स्थूल अर्थशास्त्राच्या अभ्यासाचा मुख्य घटक उत्पन्न आणि रोजगार विषयक सिद्धांत होय. अर्थव्यवस्थेत एकूण मागणी आणि एकूण पुरवठा यांच्या संतुलनातून अर्थव्यवस्थेत रोजगाराची निर्मिती कशी होते याचे स्पष्टीकरण यामधून देण्याचा प्रयत्न विविध अर्थतज्ञ करतात. स्थूल अर्थशास्त्राच्या बाबतीचा दुसरा मुद्दा आहे व्यापार चक्राचे विश्लेषण. आपण पाहतो की व्यापार चक्रामध्ये तेजी-मंदी येते आणि तेजी-मंदी कशी घालवायची या संदर्भात ही समस्या घेऊन अनेक सिद्धांताची मांडणी अर्थतज्ञांनी केलेली आहे आणि त्याद्वारे त्याच्या उपाययोजना केली जाते. म्हणून तेजी-मंदीच्या अनुषंगाने ज्या गोष्टीचा अभ्यास केला जातो, त्या सर्व गोष्टी अर्थशास्त्राच्या अभ्यासाच्या व्याप्तीचा विषय ठरतात असं आपल्याला म्हणता येईल. त्यानंतर तिसरा मुद्दा आहे व्यापार शेष व्यवहार तोल. आपण पाहतो की आंतरराष्ट्रीय व्यापारातून निर्माण होणारा व्यापार शेष किंवा देशाचा अंतर्गत आणि बहिर्गत व्यापार कसा असावा या बाबतीतले काही सिद्धांत अर्थशास्त्रामध्ये मांडले गेलेले आहेत. त्या सर्व सिद्धांताचा अभ्यास हा स्थूल अर्थशास्त्राच्या व्याप्तीचा भाग ठरतो. त्यानंतर सर्वसामान्य किंमत पातळी. आपण पाहतो की स्थूल अर्थशास्त्र हे सरासरी किंमत पातळीवर अवलंबून असतं किंवा तशा प्रकारे निष्कर्ष काढले जातात आणि तो एक सर्व प्रकारच्या किमती अर्थव्यवस्थेमध्ये वस्तूच्या किमती कशा ठरतात या अनुषंगाने जे सिद्धांत मांडले गेले ते सगळे सिद्धांत किंवा ते सर्व विषय हे स्थूल अर्थशास्त्राच्या व्याप्तीचा घटक आहेत. वस्तू आणि सेवांच्या किमती हा घटक अर्थव्यवस्थेत अतिशय महत्त्वपूर्ण आहे. यावर समाजाची सामाजिक आर्थिक स्थिती अवलंबून असते. वस्तू आणि सेवांच्या किमतीत वाढ होत असतील तर त्यावर नियंत्रण व सतत घट होत असेल तर त्यावर वाढ कशी करता येईल या उपायांचा अभ्यास या अनुषंगाने सर्वसामान्य किंमत पातळी ही अर्थशास्त्राच्या अभ्यासाच्या व्याप्तीचा विषय आहे. त्याचबरोबर पुढचा मुद्दा आहे पैशाचा अभ्यास. पैशाच्या मूल्याचा अभ्यास या अर्थशास्त्राच्या व्याप्तीचा विषय आहे. आपण पाहतो की पैशाचं मूल्य हे पैशाच्या पुरवठ्यावर अवलंबून असतं. म्हणून एकूण पुरवठ्याचाही अभ्यास यामध्ये केला जातो. त्याचबरोबर पैशाचा पुरवठा हा मागणीवर अवलंबून असतो. म्हणून स्थूल आर्थिक विश्लेषण पद्धतीमध्ये मागणीचाही अभ्यास केला जातो. म्हणजे त्या अनुषंगाने जे घटक त्याला पूरक आहेत किंवा आंतरक्रिया यामध्ये विशिष्ट घटकांमध्ये ज्या घडून येतात त्या सर्व घटकांचा अभ्यास स्थूल अर्थशास्त्राच्या व्याप्तीचा विषय ठरतात असं आपल्याला म्हणता येईल. त्यानंतर अर्थव्यवस्थेतील भाववाढ आणि भावघटीचाही अभ्यास स्थूल अर्थशास्त्राच्या पद्धतीने केला जातो किंवा ही एक अर्थशास्त्राची व्याप्तीचा विषय आहे असं आपल्याला म्हणता येईल. भाववाढ कशाला म्हणायचं? भाववाढ म्हणजे वस्तूच्या किमतीत वाढ होणे. वस्तूच्या किमतीत अतिवाढ होणे योग्य नसतं. साधारणपणे अर्थव्यवस्थेचा विकास होण्यासाठी वस्तूच्या किमती ह्या 2-3% वाढणे अपेक्षित असतं. ते गृहीत धरलं जातं. त्याशिवाय अर्थव्यवस्थेचा विकास होत नाही किंवा उद्योजकांना लाभ होत नाहीत. परंतु हीच भाववाढ जर 8%, 10%, 15 किंवा 2 डिजिटमध्ये असेल तर ती समाजावर किंवा जनतेवर अन्याय करणारी असते. म्हणून अशा प्रकारची भाववाढ होऊ नये. म्हणून किमती कशा असाव्यात या अनुषंगाने सिद्धांत मांडले गेले. त्या सिद्धांताचा अभ्यास या अर्थशास्त्राच्या व्याप्तीचा भाग आहेत. त्याचबरोबर याची अगदी उलट क्रिया म्हणजेच भावघट. भावघटही परवडत नसते. कारण भावघटीमध्ये ग्राहकांचा फायदा होतो तर व्यापाऱ्यांचं नुकसान होतं.
व्यापाऱ्यांचंही नुकसान होऊ नये म्हणून अर्थशास्त्रामध्ये भावगतीवर अति भावगत परवडत नाही. भावगतीवरही काही विचार, आर्थिक विचार मांडलेले आहेत. ते सर्व विचार स्थूल अर्थशास्त्राच्या व्याप्तीच्या घटक आहेत. त्यानंतर अर्थव्यवस्थेतील वित्त व्यवस्था. आपण पाहतो की वित्ताशिवाय काही होत नाही. एखादा उद्योग जर सुरू करायचा असेल तर मोठ्या प्रमाणात भांडवल लागतं. म्हणजे अर्थव्यवस्थेचा विकास किंवा मागणीच्या प्रमाणात पुरवठा करायचा असेल तर भांडवल महत्त्वाचं असतं आणि भांडवल पुरवठा करणाऱ्या अर्थव्यवस्थेत अनेक संस्था असतात. त्या सर्व संस्था स्थूल अर्थशास्त्राच्या व्याप्तीचा विषय ठरतात. अर्थव्यवस्थेतील वित्त व्यवस्थेची रचना मध्यवर्ती बँक अर्थव्यवस्थेतील पैशाच्या पुरवठ्यात बदल करीत असते. व्यापारी बँका, सहकारी बँका यांच्यावर नियंत्रण ठेवून वित्तीय धोरणाची आर्थिक उद्दिष्ट पूर्तता मध्यवर्ती बँक आपल्या पतनियंत्रण गुणात्मक आणि संख्यात्मक साधनाच्या मदतीने करत असते. तर ही सगळी साधने स्थूल अर्थशास्त्राच्या व्याप्तीचा विषय ठरतात. त्यानंतर पुढचा मुद्दा आहे आर्थिक धोरण. आपण पाहतो की शासनाला अ, देशाच्या आर्थिक विकासाच्या अनुषंगाने विविध प्रकारची धोरणे आखावी लागतात. मग त्यामध्ये आपण पाहतो चलनविषयक धोरण आहे, राजकोषीय धोरण आहे, आंतरराष्ट्रीय व्यापार विषयक धोरण आहे, इत्यादी अनेक धोरणं ही अ, लोकांच्या कल्याणात भर टाकणारे असतात, राष्ट्राच्या विकासात भर टाकणारे असतात. मग एखाद्या देशाला एखादं धोरण कसं लाभदायी ठरेल, या अनुषंगाने अनेक सिद्धांताची मांडणी झालेली आहे आणि ते सगळे सिद्धांत अर्थशास्त्राच्या व्याप्तीचा विषय ठरतात. त्याचबरोबर स्थूल अर्थशास्त्राच्या व्याप्तीचा पुढचा मुद्दा आर्थिक वृद्धी आहे. वृद्धी म्हणजे विकासात वाढ होणे, देशाच्या विकासात वाढ होणे आणि देशाचा विकास जर झाला तर रोजगार वाढतो, देशाचा विकास झाला तर बचत वाढते, देशाचा विकास झाला तर गरिबी दूर होते आणि म्हणून देशाचा विकास महत्त्वाचा असतो आणि देशाचा विकास करायचा असेल तर शासनाची धोरणं कशी असावीत या अनुषंगाने अर्थशास्त्रात जे सिद्धांत मांडले त्या सगळ्या सिद्धांताचा समावेश स्थूल अर्थशास्त्राच्या व्याप्तीमध्ये झालेला आपल्याला दिसून येतो. त्याचबरोबर स्थूल अर्थशास्त्राच्या व्याप्तीचा भाग म्हणजे बचत, गुंतवणूक आणि उपभोग अ, याही घटकाचा समावेश होतो. अर्थशास्त्रामध्ये आपण पाहतो की अर्थव्यवस्थेमध्ये बचत महत्त्वाची असते. कारण बचतीशिवाय भांडवल उपलब्ध होऊ शकत नाही. कारण बँकेकडे काही पैशाचं झाड नसतं. बँका बचतीतूनच भांडवल उपलब्ध करून देतात आणि या भांडवलातून उद्योजक गुंतवणूक करत असतात आणि गुंतवणुकीतून रोजगार उपलब्ध होत असतो आणि रोजगारातून लोकांकडे पैसा येतो आणि लोकांचं उत्पन्न वाढलं, की लोकांचा उपभोग वाढतो. म्हणजे ह्या सगळ्या क्रिया एकमेकांना रिलेटेड असतात. एकात एक पॉझिटिव्ह केलं तर दुसऱ्याला लाभ होतो. अशा प्रकारे म्हणजे बचतीवर ही सगळी गोष्टी अवलंबून म्हणजे यामध्ये या अनुषंगाने अर्थशास्त्रामध्ये जे सिद्धांत मांडलेले बचतीचे सिद्धांत असतील, गुंतवणुकीचे सिद्धांत असतील, उपभोगाच्या संदर्भात मागणीचे सिद्धांत असतील, हे सगळे सिद्धांत स्थूल अर्थशास्त्राच्या व्याप्तीचा घटक ठरतात. साधारणपणे अ, हे 10 घटक स्थूल अर्थशास्त्राच्या व्याप्तीचा विषय असलेले आपल्याला दिसून येतात. तर आजच्या तासाला आपण स्थूल अर्थशास्त्र म्हणजे काय, त्याचे स्वरूप आणि व्याप्ती याविषयी माहिती घेतलेली आहे. आपण या तासाला उपलब्ध झालात आणि शांतपणे ऐकून घेतलं त्याबद्दल आपले आभार. थँक यू.